सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलेलं आहे की 15 लाख उत्पन्नापर्यंत झिरो टॅक्स तुम्हाला लागणार आहे का. तर पाहू शकता, सर्वात इम्पॉर्टंट ही अपडेट आहे आपल्या सर्वांसाठी आणि एका पद्धतीची तुम्ही गुड न्यूजच म्हणू शकता. जर 15 लाख रुपयापर्यंत तुमचं उत्पन्न असेल आणि त्यावरती जर तुम्हाला झिरो टॅक्स द्यावं लागणार आहे तर खूपच तुमच्याकडे गुड न्यूज आहे. ओके, तर याबद्दल पूर्ण ऑफिशियली जे अपडेट आलेले आहे ते आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहूया. तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे, कारण की तुम्ही आता जसं पाहताय जे इंडियामध्ये असो की जे टॅक्सवाली सिस्टम आहे कशा पद्धतीनं तर लागू केल्या जात आहे, ज्यामध्ये ज्यांचं उत्पन्न आहे थोडंफार त्यांना सुद्धा इथं टॅक्स लावला जात आहे. त्यामुळे काय होत आहे की इथं इन्फ्लेशनसुद्धा जे आहे ते वाढत आहे, त्यामुळे लोकांना जे गरज आहे ते सुद्धा मिळणे कठीण झालेलं आहे. तर त्यामुळे 15 लाख रुपयापर्यंत जे उत्पन्न असेल तुमचं त्यामध्ये झिरो टॅक्स तुम्हाला लागणार आहे का, तर याबद्दल महत्त्वाची अपडेट आहे ते आपण पूर्ण डिटेलमध्ये इथं पाहूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीचे एज्युकेशनल व्हिडिओज तुम्हाला इथं मिळणार आहेत. तर पाहू शकता, सर्वात महत्त्वाचं आता सध्याला जे 2025-26 साठी जे टॅक्सची सिस्टम आहे ते कशा पद्धतीने आहे. जर आपण इथं पाहिलं तर जे लास्ट बजेट होतं त्या लास्ट बजेटमध्ये जे टॅक्सची सिस्टम आहे ती कशा पद्धतीने तर चेंज करण्यात आलं होतं. पाहू शकता, जर इथं उत्पन्न असेल तुमचं 0 to 3 लाख रुपीजपर्यंत 3 लाखापर्यंत तर तुम्हाला झिरो टॅक्स इथं द्यावा लागतो. त्यानंतर 3 लाख ते 7 लाख रुपयापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला 5% टॅक्स इथं द्यावं लागते. ओके, त्यानंतर बघू शकता, जर तुमचं इन्कम इथं 7 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत असेल तर 10% तुम्हाला इथं टॅक्स भरावा लागते. नंतर 10 लाख रुपये ते 12 लाख रुपयापर्यंत इन्कम असेल तर 15% इथं द्यावं लागते टॅक्स. त्यानंतर आहे 12% ते 12 लाख ते 15 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर 20% इथं टॅक्स द्यावं लागतं, भरावं लागतं. त्यानंतर पाहू शकता, 15 लाख रुपयाच्या वर इन्कम असेल तर 30% इथं द्यावं लागतं आपल्याला टॅक्स. अशा पद्धतीची आतापर्यंत ही टॅक्सची सिस्टम आहे. आता महत्त्वाचं पाहूया की 15 लाख रुपयापर्यंत झिरो टॅक्स हे कशा पद्धतीची अपडेट आहे. अपडेट पहा, सर्वात महत्त्वाचं ही अपडेट लेटेस्टवाली आहे, एकदम 28 डिसेंबरची, म्हणजे एकदम लेटेस्ट आहे. तुम्ही हा व्हिडिओ जानेवारीमध्ये सुद्धा पाहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, सर्व न्यूजमध्ये ही अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आता महत्त्वाचं पाहू शकता यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर पहा की अपडेट आपल्याला साम टीव्हीने दिलेलं आहे. ओके, तर पहा इथं टॅक्स फ्री म्हणत आहेत. महत्त्वाचं पहा की 15 लाखपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार. इथं क्वेश्चन मार्क आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवा. अर्थसंकल्पात मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता. आता क्वेश्चन मार्क आहे म्हणजेच का अजून हा निर्णय झालेला नाही आहे, पण महत्त्वाचं काय, अर्थसंकल्पात मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. म्हणजे हा निर्णय आता इथं होऊ शकतो. कसा होऊ शकतो पहा की टॅक्स फ्री अप टू 15 लाख रुपीज इन्कम, 15 लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त होण्याची इथं शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पात हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. ठीक आहे, येत्या अर्थसंकल्पात त्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं आपल्याला सांगितण्यात येत आहे. ओके, पाहू शकता की 2025 वर्ष सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात वर्षाचे अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. वस्तू विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक वर्ष 2025-26च्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. 15 लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक उत्पन्न आयकर मुक्त करण्याची शक्यता आहे. ओके, म्हणजेच काय की 15 लाख उत्पन्नापर्यंत तुम्हाला आयकर मुक्त म्हणजेच काय, इन्कम टॅक्स फ्री करण्यात इथं येऊ शकते. तर ही खूपच महत्त्वाची असू शकते आपल्यासाठी, जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट इथं सादर केल्या जाणार आहे, जे की तुम्हाला माहिती आहे दरवर्षी होत असते. तर त्यामध्ये जर इथं निर्णय झाला तर इथं खूप चांगल्या पद्धतीचं ज्या लोकांसाठी होऊ शकते ज्यांचं उत्पन्न या स्लॅबमध्ये इथं होत असते. पाहू शकता, महत्त्वाचं अजून सांगतो की पाहू शकता, सरकारने सध्या 15 लाख रुपयापर्यंत उत्पन्न आयकरमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलली असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार अर्थमंत्री 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात कर कपातीचा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे, मात्र किती कर कपात करण्याची याबाबत कोणती माहिती समोर आली नाही आहे. सध्या याबाबत विचार सुरू आहे. या निर्णयाने लाखो करदात्यांना फायदा होणार आहे. टॅक्स फ्री अप टू 15 लाख इन्कम. महत्त्वाचं काय आहे की जर इथं अशा पद्धतीने निर्णय घेतला तर खूप लोकांना इथं करदात्यांना फायदा होणार आहे आणि या विचाराने या दृष्टीने इथं पावले उचलल्या जात आहेत असं मीडिया रिपोर्टनुसार इथं सांगितल्या जात आहे आपल्याला. ठीक आहे, तर आता पाहू शकता बजेट फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे.
तुम्हाला काय वाटते याबाबत तुमचं मत मला नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला इथं कळणार आहे. आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा जर तुम्हाला वाटत असेल खरंच अशा पद्धतीची घोषणा व्हायला पाहिजे बजेटमध्ये. ओके, इन्कम टॅक्स फ्री व्हायला पाहिजे 15 लाख रुपीज इन्कमपर्यंत. तर व्हिडिओ पुढे शेअर करा आणि लाईक करून ठेवा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीचे इम्पॉर्टंट एज्युकेशनल व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक